शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जय शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्रा उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा भव्य दिव्य सोहळा किल्ले रायगडावर साजरा होणार आहे। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर हा सोहळा पार पडणार आहे। तर या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आज खास बातचीत करणार आहोत। मंत्री महोदय, उद्या किल्ले रायगडावर भव्य दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। काय सांगा, कशा पद्धतीने तयारी झाली आहे, सुरू आहे? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी राज्याभिषेक सोहळा उद्या रायगडावरती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे। आपण आत्ता जाऊन आलो, पाहिलं हजारो शिवभक्त आलेले आहेत। अजून रात्रीमध्ये काय येणार आहेत, उद्या सकाळपर्यंत येणार आहेत। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, काही मंत्री आमदार खासदार येणार आहेत आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीने उद्या 353वा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे यावर्षी संपन्न होणार आहे भर पावसामध्ये। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। अजून कोणकोणते मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे? अजून आम्हाला योगेश कदम, आशिषजी शेलार, तत्करे, आणखीन काही मंत्रीकडे येण्याची शक्यता आहे। पाहूया आपण उद्या पावसाच्या वातावरणावरती कोण कोण येतात, काय ते येतील आणि जरी कोण नाही आलं तरी आम्ही सगळे मंडळी शिवभक्तांना घेऊन तर हे होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले। शिवभक्त आमदार म्हणून त्यांना संबोधलं जातं। धन्यवाद। उत्तरला राज्याभिषेक सोहळा संपन्न झालेला होता, त्यावेळेचे इथं वातावरण काय असणार हे आपल्याला फक्त डोळ्यासमोर आणायचं आहे। आपण तो राज्याभिषेक सोहळा त्या पद्धतीने नाही करू शकत, परंतु आपल्या राज्याने त्यावेळेला केलेला जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याची आठवण आपल्या शिवभक्तांना व्हावी आणि म्हणून गेल्या 30 वर्षापासून आम्ही सर्व शिवभक्त अगदी त्यावेळेला हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक हा कार्यक्रम करत होते। त्यातले काही लोक हयात आहेत, काही नाही आहेत। त्यातला आमचा सुरेश पवार हे आत्ता एक महिने मला झाले असतील आमच्यातून निघून गेलेला आहे। कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। आज राज्याभिषेक दिनोत्सव समिती रायगड आणि कोकणकडा मित्रमंडळ यांच्या सौजन्याने याला रायगड जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन आणि मग आपण सर्व शिवभक्त हा कार्यक्रम जेवढा जसा शक्य तसा करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे हा दिवस अधिक मासामुळे आपल्याला हा पावसामध्ये आलेला आहे। काल दिवसभर पाऊस चांगला होता, आज बघापर्यंत चांगला होता, आत्ताच 1 तास झाला पावसाने थोडी सुरुवात केली। पण पावसाला घाबरून जाईल तो शिवभक्त होऊ शकत नाही, शिवाजी महाराजांचा मावळा पण होऊ शकत नाही आहे। म्हणून आम्ही सांगितलं, ऊन वारा पाऊस थंडी काही जरी असली आणि तिथीप्रमाणे कधीही राज्याभिषेक सोहळा आला तरी पण आमच्या या दोन्ही समित्या आणि मित्रमंडळाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने हा कार्यक्रम त्या तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होईल आणि तो कार्यक्रम आज या तुला लहानाचा आज एक सगळ्या शिवप्रेमींनी जवळजवळ 15 मंडळ अजून यायचे आणि येत असताना ज्याला जसं शक्य होईल आज आमच्या